अजून तुझे घाणेरडे धंदे सोडलेच नाहीयेस का? तू कोण आहेस ग? हा माझा होणारा नवरा आहे. तू याची कॉलर कशी पकडलीस? हिला बी थापा मारल्यास का तू? मोठी मोठी वचनं देऊन हिला बी ऐकायचा विचार आहे का तुझा? काय? ए ए कॉलर सोड. तुझा माझा काय संबंध आहे? हा? आणि तुला काय करायचं? मी काय वाटेल ते करीन. तू कोणीच मला सांगणारी? अजय, ही काय बोलते? तू हिला ओळखतोस का? ए अगं ओळखतो म्हणजे हिच्या घरच्यांनी ना मला फसवून आमचं लग्न ठरवलं होतं. पण तेव्हा मला माहिती नव्हतं ही अशी गभाळी गावंडळ हे असे कपडे घालणारी आणि अशिक्षित मुलगी आहे. जेव्हा मला कळलं ना तेव्हा मी आमचं लग्न मोडून टाकलं. खरंच. अरे सत्य काय आहे हे मी तुला सांगते. तुला इथली ओढ जास्तच असणार आहे, पण लग्नानंतर आपल्याला दुबईला जावंच लागेल. झाली तिची चूक, ती पदरात घ्या. ए जुनी खुन्नस करतात, वेडे झाले ते लोक. तू ऐकू नको यांचं. चल. ए बघ, तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहात. हा एक नंबरचा नालायक माणूस आहे. यांनी बऱ्याच मुलींचं आयुष्य बर्बाद केलंय. प्लीज तुम्ही याच्या नादी लागू नका. तुम्ही निघा इथून प्लीज. तुम्ही दोघं सांगताय म्हणजे त्यात सत्य नक्कीच असणार. बरं झालं तुम्ही माझं आयुष्य वाचवलं. अगं ए मागच्या वेळी तुला सोडलं होतं, पण आता तर तुला पोलिसांच्या ताब्यातच देतो. वय चल पारू. नाही आदित्य सर, काय झालं? हे बघा, यांना जर का पोलिसांच्या ताब्यात दिलं तर देवी यांना कळल्याशिवाय राहणार नाही. परत काहीतरी अनर्थ होईल. त्यापेक्षा नको, जाऊ द्या ना. अगं पारू, पण याला शिक्षा मिळालीच पाहिजे यार. याला असं सोडून चालणार नाही. आदित्य सर, तुम्हाला कळत कसं नाही? इकडं समधी लोक ओळखतात तुम्हाला. आपण इकडे जर का अजून थांबलो ना तर ते पेपरवाले आले तर हे बघा, आपलं नाव येईल पेपरामध्ये.